नमस्कार मित्रांनो, मी दीपक पाटील. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच मी GR नुसार एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्या व्हिडिओला कमीत कमी 20 लाख लोकांनी बघितले. भरपूर जणांचे कमेंट येत आहेत की हे खरं आहे का, लोकांना विश्वास बसत नाही. मित्रांनो, हे खरं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला कमीत कमी 90 लाख रुपये एवढा निधी येणार, पण हा डायरेक्ट ग्रामपंचायतला येणार नाही मित्रांनो. हा DPC कडून येतो. ग्रामपंचायतला जनसुविधांसाठी विशेष अनुदान आहे, ते डायरेक्ट ग्रामपंचायतला हा निधी वर्ग होत नाही. हा निधी ना मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक गावासाठी, हो महाराष्ट्रातील प्रत्येक गावासाठी. त्याला काहीतरी प्रोसेस असते मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्या गावाचा सरपंच पाठपुरावा कसा करतो हे खूप महत्वाचं. नाहीतर मग काय, सरपंचाला पाठपुरावा करता आला नाही तर तो निधी आपल्या गावात येऊ शकत. हा निधी आपल्या गावात आणण्यासाठी सरपंचामध्ये दम असला पाहिजे, हो मित्रांनो. नाहीतर मग काय, आपल्या गावात 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग हा निधी गावात संपत नाही. कारण की सरपंचाला फक्त घरकुल आणि शौचालयाचे 12,000 मध्ये वरचे 2,000 कसे गायब करता येतील हेच माहीत असतं. गावाच्या विकासासाठी योजना कशा आणता येतील, निधी कसा आणता येईल हे काहीच माहीत नसतं. मित्रांनो, हा निधी कधी तुम्हाला तुमच्या गावाच्या विकासासाठी आणायचा असेल तर तो कसा आणायचा, त्याचा पाठपुरावा कसा करायचा, ग्रामपंचायत पासून ते DPC पर्यंत, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, जिल्हा नियोजन समिती यांच्यापर्यंत निधी कसा मंजूर करून घ्यायचा हे मी स्टेप बाय स्टेप एक माझ्या YouTube चॅनलला टाकलेला आहे. त्या YouTube चॅनलची लिंक माझ्या प्रोफाईलला आहेच. तरीही तुम्हाला काही अडचण आली मित्रांनो, माझा नंबर मी दिलेला असतो, तसं तुम्ही DM ला पण मेसेज करू शकतात. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला पण असं वाटत असेल की हा निधी आपल्या गावात आला पाहिजे, आपल्या गावातील जे कामं आहेत ते झाले पाहिजे, तर त्याला काही प्रोसेस असते मित्रांनो. ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार. मित्रांनो, हा निधी DPC जिल्हा नियोजन समिती मंजूर करते. तुम्हाला त्या कामाचा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून घ्यायचा, ग्रामपंचायतचा ठराव करून प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा. तुम्हाला त्या कामाचं अंदाजपत्रक तयार करून घ्यायचं आहे. या संपूर्ण कामाचा प्रस्ताव तुम्हाला BDO कडे सादर करायचा आहे. BDO कडून या सर्व कामाची छाननी करून DPC कडे किंवा जिल्हा परिषद कडे यांच्याकडे सादर केली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर या कामाची प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता दिली जाते. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्यावर ग्रामपंचायतच्या नियमानुसार सर्व काम प्रत्यक्षात चालू होतात. अशा प्रकारे मित्रांनो ही प्रोसेस असते. सरपंच तुमचा पाठपुरावा कसा करतो हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला खरंच मित्रांनो हे काम कधी तुमच्या गावात करून घ्यायचे असतील तर सरपंचाला सांगून व्यवस्थित पाठपुरावा करायला लावा मित्रांनो. आणि हे सर्व कामं आपल्या गावात कशी होतील हे बघा. या निधीबद्दल काही अडचण असेल मित्रांनो, तुम्हाला तरी समजलं नसेल की या प्रस्ताव ठराव कसं करायचा, तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकतात मित्रांनो. मी माझा नंबर देऊन देईल. काही अडचण आल्यास तुम्ही मला बिनधास्त केव्हाही कॉल करा. तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. धन्यवाद.